सोलापूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे। आज पहाटे शहराच्या रूपा भवानी मंदिर परिसरात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झालाय। एका अज्ञात वाहनाने या तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात या तिघांनाही आपले प्राण गमवावे लागलेत। या घटनेमुळे सोलापूर शहरात मोठी शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा भीषण अपघात आज पहाटे 4च्या सुमारास रूपा भवानी मंदिर परिसरात घडला। शहरातील 3 तरुण आपल्या दुचाकीवरून जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की तिन्ही तरुण रस्त्यावर लांब फेकले गेले आणि गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातातील 3 मृत तरुणांची ओळख पटली असून नागेश गवंडी, रोहन पोरे आणि बसवराज चनशेट्टी अशी त्यांची नावं आहेत। हे तिघेही सोलापूर शहरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत। भरधाव अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाले असून पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्या वाहनांचा शोध घेत आहेत। पहाटेच्या वेळी रस्ते रिकामे असल्याने वाहनांचा वेग जास्त असतो, त्यातूनच हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे। पोलीस या प्रकरणाचा पंचनामा करत असून पुढील तपास सुरू आहे। एकाच वेळी 3 तरुण मुलांचा अपघाती मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या घटनेने शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, सोलापूर।